त्यांना उमेदवारी देतो, त्यांना ताकद देतो, त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात. त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार. शिंदेच्या शिवसेनेने हॉटेल पॉलिटिक्स केलं, तर आता भाजपने त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी फरमान काढलंय, 10 दिवस मुंबई सोडून जायचं नाही. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत. त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे. ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात, त्यांचे फोन, किंबहुना जे नगरसेवक आत्ता ताज लँडस्टाईनमध्ये कैदखान्यात आहेत त्यांचेही फोन टॅप केले जात आहेत. मी तुम्हाला सांगतो, जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे. फोन टॅप केले जात आहेत, त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. जे ताज लँडस्टाईनच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात. भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे. 30 जानेवारीला मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जात आहेत म्हणून. तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल. हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं. म्हणजे मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतंय. मी वारंवार सांगतोय, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत. हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. दिल्लीऐवजी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले, दावोसमध्ये सुरू आहे मुंबईचा महापौर कोण होणार. नाही, दावोसमध्ये मुख्यमंत्री दावोसमध्ये आहे, उद्योग मंत्री शिंदेचे जे विश्वासू आहेत ते उदय सामंत दावोसमध्ये आहेत. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचं फोनवर बोलणं सुरू आहे, तर कदाचित दावोसमध्ये हा निर्णय होऊ शकतो. असं आहे की दावोसमध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे आणि ते जे उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री ह्यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते. त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्रात गुंतवणूक कमी येणार आहे, कागदावरती असली तरी कमी येणार आहे. कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या संदर्भात होते. 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होते, एकतरी शिंदे गटाची इच्छा आहे तिला सुरून लागतोय. नाही, त्या कोणाच्या इच्छा कशा असतात आता मी सांगू शकत नाही ना. त्यांच्याकडे सध्या आकडा आहे, आकडा 4चाच आहे, बरं का. ते चौकार मारतील तर आम्ही षटकार मारू. चंद्रपूरमध्ये भाजप आणि ठाकरेंची सेना ही सत्ता स्थापन करते आणि तिथे ठाकरेंना महापौर पद मिळते. तशीच परिस्थिती मुंबईत येऊ शकते. बघा, चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा. नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही, हे खरं आहे. एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे. स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील. आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया चालू आहे, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची. त्यासाठी सगळे नेते दिल्लीत गेलेत. त्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर असं म्हटलेलं आहे की स्ट्राईक रेट भाजपचा कमी आला, एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्यामुळं नुकसान झालं भाजपचं, असं थेट केंद्रीय नेतृत्वासमोर. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत, निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका. भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे. राऊतसाहेब, जी सतत विरोधी पक्ष मागणी करत आलेला आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या. कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर होतात.